नमस्कार. प्राईम पॉईंटमध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. खासदार फुटीच्या सगळ्या प्रकरणामध्ये एक नवा ट्विस्ट निर्माण झालेला आहे. ओमराजे निंबाळकर यांनी आज एक विधान असं केलेलं आहे की मी अजून शिंदे गटामध्ये गेलेलो नाही. जोपर्यंत मी माझ्या मतदारसंघातल्या माझ्या कार्यकर्त्यांशी लोकांशी संवाद करत नाही तोपर्यंत मी कोणताही निर्णय घेणार नाही. येत्या 2 दिवसामध्ये मी माझा निर्णय कळवीन. ओमराजेंच्या या विधानामुळे इकडे मातोश्रीवर प्रचंड वेगाने हालचाली सुरू झाल्या आहेत आणि दुसरीकडे जे 5 खासदार आहेत म्हणजे एकूण 6 खासदार हे फुटून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार होते, पण ओमराजेंचा निर्णय अजून तळ्यात मळ्यात आहे आणि त्यामुळे जे 5 खासदार आहेत ते त्यांची धास्ती किंवा ते मात्र टेन्शनमध्ये आलेले आहेत. ते काय नेमकं घडलेलं आहे, असं का ओमराजे बोललेले आहेत, या मागची कारणं काय आहेत, मातोश्रीवर नेमका कोणत्या घडामोडी घडत आहेत आणि हे 5 खासदार का टेन्शनमध्ये आलेले आहेत, काय होऊ शकतं त्यांच्या बाबतीमध्ये, हे सगळं आपण बघणार आहोत या व्हिडिओमधनं. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या देखील कमेंट या कमेंट बॉक्समध्ये जरूर टाका. तर मित्रहो, गेल्या एक 5-6 दिवसामध्ये त्यातून काल तर दोन्ही शिवसेनेचा वर्धापन दिन होता आणि या शिवसेनेच्या वर्धापन दिनी जे 6 खासदार उद्धव ठाकरेंचे फुटून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत, हे 6 खासदार कदाचित काल एकनाथ शिंदेंच्या मंचावर उपस्थित राहतील असं वाटत होतं, याची चर्चा होती, पण तसं घडलं नाही. या सगळ्या शक्यतांना जे म्हणजे आपण जे म्हणतोय ना की हे खासदार खरंच जातील का नाही जातील का, हे जे अजून साशंकतेचं वातावरण आहे, याला 2-3 कारणं आहेत. एक म्हणजे काल जर आता हे प्रवेश करणारच आहेत मग तो त्यांनी काल का नाही केला. एक, लोकसभेचे जे अध्यक्ष आहेत ओम बिर्ला, त्यांना जे पत्र दिलेलं आहे त्या पत्रावर ओमराजे निंबाळकरांची सही आहे का, हा दुसरा प्रश्न आहे. आणि तिसरा प्रश्न मग जो निर्माण होतो तो म्हणजे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनी जी बैठक बोलावलेली होती, ज्या बैठकीला हे खासदार उपस्थित राहिले नाही, तो व्हीप त्यांनी धुडकावून लावला. मग आता ठाकरेंकडनं काही कारवाई होणार आहे का, हा एक तिसरा प्रश्न यातनं निर्माण झालेला होता. पण तिसऱ्या प्रश्नाचा मार्ग मोकळा झाला. यांनी तो धुडकावून लावलेला होता आणि त्यांचं असं म्हणणं होतं की आम्ही एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहोत, त्यामुळे तोपर्यंत कोणताही धोका नव्हता. पण आज गंमत अशी झाली आहे की आज पवनराजे निंबाळकर हत्याकांड प्रकरणातला जो निकाल आहे तो निकाल आज लागला. तो निकाल तब्बल 20 वर्षानंतर आज लागला आणि सातत्याने ओमराजे निंबाळकर हे सांगत होते की जेव्हा पवनराजे निंबाळकरांच्या हत्याकांडाचा निकाल लागेल त्यानंतरच मी निर्णय घेणार आहे. हा स्टँड त्यांनी पहिल्यापासून ठेवलेला होता. आज तो निकाल लागला. निकाल लागल्यानंतर माध्यमांनी त्यांची प्रतिक्रिया विचारली. त्या प्रतिक्रियेमध्ये त्यांनी सांगितलं की जो न्यायालयाने निर्णय दिला आहे त्या म्हणजे तो स्वीकारणं, या पलीकडे आपल्या हातामध्ये दुसरं काही नाही, पण आम्ही वरच्या कोर्टामध्ये या बाबतीमध्ये अपील करू. मग पत्रकारांनी त्यांना विचारलं की तुम्ही आता शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहात, तर मग आता त्याबाबतचा तुमचा निर्णय झालेला आहे का. तेव्हा ओमराजे असे म्हणाले की मी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये अजून गेलेलो नाही. हे एक वाक्य खूप बोलकं आहे. मग ते त्याच्यानंतर असं म्हणाले की मी माझ्या मतदारसंघात जाईन आणि माझ्या कार्यकर्त्यांशी माझ्या मतदारांशी मी संवाद करीन, ते काय म्हणतायत, त्यांचा निर्णय काय आहे, हे सगळं बघून मग मी माझा निर्णय घेईन. या दोन्ही वाक्यांमध्ये प्रचंड अर्थ आहेत. म्हटलं तर प्रचंड अर्थ आहेत, पण आता ती वेळ आहे का, हे सगळं बघणं फार महत्त्वाचं आहे. आणि त्यामुळे ओमराजे जे म्हणतात की मी आता माझ्या कार्यकर्त्यांशी आणि मतदारांशी बोलीन तिकडच्या. काल तुम्हाला आठवत असेल तर उद्धव ठाकरेंच्या भाषणामध्ये त्यांनी धाराशिवमधल्या मतदारांची माफी मागितली. ती यासाठी मागितली की तुम्ही उद्धव ठाकरे सेनेचा उमेदवार म्हणून ओमराजेंना निवडून दिलं. त्यांनी ओमराजेंचं नाव नाही घेतलं, पण ओमराजेंना निवडून दिलं आणि आज ओमराजे दुसऱ्या पक्षामध्ये गेलेले आहेत आणि त्याबद्दल मी तुमची माफी मागतो. आता एक लक्षात घ्या, शेवटी जेव्हा हे खासदार आता दुसऱ्या पक्षात जातात तेव्हा मुद्दा हाच येतो की मतदारांनी ओमराजेंना जेव्हा निवडून दिलेलं आहे तेव्हा ते उद्धव ठाकरेंच्या पक्षामध्ये आहेत
उद्धव ठाकरेंचा चेहरा आहे म्हणून ते निवडून दिलेलं आहे, आणि पुन्हा त्याच्यानंतर आहे ते ओमराजेंचं काम आहे. या तिन्ही गोष्टी जुळून येतात. मुद्दा असा आहे की आता जेव्हा ओमराजे म्हणतात की मी माझ्या कार्यकर्त्यांशी बोलीन, मतदारांशी बोलीन, गेल्या 3-4 दिवसामध्ये जर तुम्ही बघितलं असेल तर ओमराजेंच्या एकूण जे त्यांचे फॉलोअर्स होते, या फॉलोअर्सच्या संख्येमध्ये एकदम घट झाली. आज त्यांच्या कार्यकर्त्यांना किंवा त्यांच्या मतदारसंघातल्या लोकांना कदाचित त्यांचा हा निर्णय, म्हणजे उद्धव ठाकरेंची साथ सोडून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणं, हा त्यांचा निर्णय या लोकांना पटलेला नाही आणि म्हणून त्यांनी ती नाराजी व्यक्त केलेली आहे. ओमराजेंना ट्रोल देखील प्रचंड मोठ्या संख्येनं करण्यात आलं आहे. हे सगळं काय सांगतंय तर ओमराजें जो काही निर्णय घेतलाय किंवा घेऊ पाहतायत, या निर्णयाला त्यांच्याकडची माणसं, त्यांच्याकडचे मतदार, त्यांचे कार्यकर्ते हे तितके अनुकूल नाही आहेत. आणि त्यामुळे आज ओमराजे असं म्हणतायत की मी माझ्या कार्यकर्त्यांशी संवाद करीन. आता खरंच जर का ओमराजे कार्यकर्त्यांशी संवाद करणार असतील आणि त्या संवादानंतर जर निर्णय घेणार असतील तर एवढं नक्की आहे की आज कार्यकर्त्यांची भूमिका जी आहे ती उद्धव ठाकरेंची साथ तुम्ही सोडू नका अशीच आहे. त्या मतदारसंघातल्या लोकांची भूमिका देखील तशाच पद्धतीची, म्हणजे अधिक लोकांची, आपण सगळेच म्हणू शकत नाही, पण बहुतांश लोकांची भूमिका हीच आहे की तुम्ही उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतनं बाहेर पडू नका. त्यामुळे ओमराजे खरंच अशा पद्धतीचा संवाद करतील का? संवाद केला तर मग ज्या प्रतिक्रिया येतील त्यावर खरंच अवलंबून ओमराजे निर्णय घेतील का, हा त्यामागचा प्रश्न आहे. आता याच्यामध्ये मी जसं तुम्हाला म्हटलं की आज जेव्हा ओमराजेंनी माध्यमांशी बोलताना हे सांगितलं की मी अजूनही एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये गेलेलो नाही, हे वाक्यानंतर बऱ्याच घडामोडी सुरू झाल्या. म्हणजे अगदी आज अमित शहा कोल्हापूरमध्ये आहेत, तिथे देखील या निर्णयानंतरच्या ज्या काही गोष्टी आहेत याची दखल घेण्यात आलेली आहे. एक तर पहिल्यांदा आपण बघूयात की मातोश्रीवर काय घडामोडी सुरू झाल्या, मातोश्रीवर काय हालचाली सुरू झाल्या. तर ओमराजे निंबाळकरांचे अत्यंत जवळचे जे मित्र आहेत, जे त्यांच्याच मतदारसंघांमधून येतात, जे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतलेच आहेत, त्यांचं नाव माझ्या मते कैलास पाटील. कैलास पाटील हे तातडीनं मातोश्रीवर गेले आणि मातोश्रीवर जाऊन त्यांनी हेच सांगितलं की समजा ओमराजेंचा निर्णय आत्ता तरी या वाक्यावरनं डळमळीत आहे, म्हणजे ते एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये गेलेले नाहीत, ते प्रवेश करतील का नाही या बाबतीमध्ये साशंकता आहे. ते आपल्या मतदारांशी, आपल्या कार्यकर्त्यांशी बोलणार आणि मगच ते निर्णय घेणार आहेत, याचाच अर्थ अजून तो निर्णय डळमळीत आहे. आणि जर तसं असेल तर मातोश्रीची दारं ही ओमराजे निंबाळकरांसाठी खुली असावीत हेच सांगण्यासाठी कैलास पाटील हे मातोश्रीवर गेले असावेत. कारण तुम्हाला माहिती आहे की काल जेव्हा वर्धापन दिन झाला उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा सुद्धा, तेव्हा शिवसैनिक अत्यंत संतापलेले होते, संतप्त होते. ते असं म्हणत होते की हे जे फुटलेले खासदार आहेत ते जिथे दिसतील तिथे त्यांना तुडवा. आणि उद्धव ठाकरे सुद्धा राजांना घेऊन प्रचंड दुःखी झालेले आपल्याला बघायला मिळालं. आणि त्याला कारणही तशी आहेत, कारण उद्धव ठाकरेंचा विश्वास हा ओमराजेंवर प्रचंड होता. जसा उद्धव ठाकरेंचा विश्वास हा ओमराजेंवर होता त्याचप्रमाणे ओमराजे कधीच उद्धव ठाकरेंना सोडून जाणार नाहीत हा विश्वास स्वतः ओमराजेंना देखील वाटत होता. आणि त्याचप्रमाणे त्यांच्या कार्यकर्त्यांना किंवा त्यांचे पदाधिकारी असतील, त्यांचे मतदारसंघातले मतदार असतील, यांना हे वाटत होतं की उद्धव ठाकरेंची साथ ओमराजे सोडणार नाहीत. त्यामुळे कैलास पाटलांनी मातोश्रीवर धाव घेत मातोश्रीवर उद्धव ठाकरेंना हेच सांगितलं. आणि म्हणून त्यानंतर मातोश्रीवरनं देखील जी प्रतिक्रिया आली ती हीच आली की जर का ओमराजे निर्णय बदलणार असतील किंवा काही वेगळा निर्णय होणार असेल तर मग मातोश्रीवर उद्धव ठाकरे याबाबतचा पुढचा निर्णय जो काही आहे तो ते उद्धव ठाकरे घेतील. म्हणजे या घडामोडी इकडे वेगाने घडल्या, तिकडे आज आपण बघितलं कोल्हापूरमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे कोल्हापूरमध्ये आलेत. त्यांनी अंबाबाईचं दर्शन देखील घेतलं आणि त्यानंतर म्हणजे त्यांचं तिथं भाषण, कोल्हापूरमध्ये आज त्यांची सभा होती. या सभेमध्ये भाषण चालू असतानाच आज इकडे निकाल लागत होता पवनराजे निंबाळकरांच्या बाबतीमध्ये. आणि त्यामुळे बरं
ओमराजे असं म्हणालेले होते की या निकालानंतरच मी निर्णय घेणार आहे, त्यामुळे लगेचच जर का प्रतिक्रिया कोणी दिली असेल तर ती एकनाथ शिंदेंनी दिली आहे. एकनाथ शिंदे असं म्हणाले, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, की आज जो निकाल लागलाय पवनराजे हत्याकांड प्रकरणातला, हा निकाल अत्यंत दुर्दैवी आहे. आम्ही ओमराजेंना पुढच्या कोर्टामध्ये अपील करण्यासाठी म्हणून निश्चित त्यांना सांगू आणि त्यांच्या पाठीशी आम्ही उभं राहू. त्याचप्रमाणे मी केंद्रीय गृहमंत्री आज आमच्या बरोबर आहेत, त्यांना सुद्धा या निकालाच्या बाबतीत सगळी माहिती देऊ आणि पुढच्या कोर्टामध्ये या बाबतीत अपील करण्याच्या बाबतीमध्येही त्यांना सगळी माहिती आम्ही देऊ आणि ओमराजेंच्या मागे आम्ही ठामपणाने उभं राहू, असं एकनाथ शिंदे म्हणालेत. हे ते का म्हणालेत एक लक्षात घ्या. ओमराजेंना हा शब्द देण्यात आला होता एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडनं की तुम्ही आमच्याबरोबर या. एकनाथ शिंदेंच्या बरोबर 5 खासदार जायला तयार होते, पण नुसते 5 खासदार जाऊन चालणार नव्हतं, कारण 2/3 मेजॉरिटी होत नव्हती, 2/3 मेजॉरिटी होत नव्हती, त्यामुळे एका खासदाराची गरज होती. ओमराजे आधी तयार नव्हते, पण ओमराजेंना तयार करण्यात आलं. असंही म्हटलं जातं की जी बैठक झाली ऑनलाईन बैठक, त्यावेळेला सर्वाधिक जास्त प्रश्न जर कोणी विचारले असतील तर ते ओमराजेंनी विचारलेले आहेत. मग ओमराजेंनी सर्व त्यांच्या एकूण राजकीय पुढच्या दृष्टीतनं काही प्रश्न उपस्थित केले आणि ते त्यांनी विचारून घेतले. त्यानंतर असं म्हटलं जातं की एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतनं एका मोठ्या नेत्यानं त्यांना हा विश्वास दिला की तुम्ही एकनाथ शिंदेंबरोबर या, पवनराजे निंबाळकरांच्या हत्याकांडातला जो निकाल आहे तो तुमच्या बाजूनीच लागेल, या बाबतीमध्ये काही प्रयत्न होतील. आता हा खरंच असा कोणी शब्द दिला का त्यांना? असा शब्द देणं योग्य आहे का? असा देऊ शकतात का? काही न्यायव्यवस्था ही काही अशा राजकीय लोकांच्या मतानुसार किंवा त्यांच्या म्हणण्यानुसार निकाल देणार आहे का? असं घडत नसतं. आणि त्यामुळे ओमराजे असं म्हटलं जातं की त्यामुळे असा कोणीतरी शब्द दिला आणि त्यामुळे मग ओमराजे असं म्हणाले की मी माझा निर्णय जो आहे तो 20 तारखेनंतर घेईल, म्हणजे आजच्या दिवसानंतर, निकालानंतर. आता निकाल तर ओमराजेंच्या कुटुंबाच्या विरोधातच गेला आहे, म्हणजे ओमराजेंच्या विरोधातच गेलेला आहे. कारण या हत्याकांडातले सगळे आरोपी जे आहेत, 9च्या 9 आरोपी हे पुराव्याअभावी निर्दोष, त्यांची मुक्तता झालेली आहे. म्हणजे जे ओमराजेंना वाटत होतं की आपले वडील पवनराजे निंबाळकर यांची जी हत्या झाली, या हत्येमधले जे आरोपी आहेत त्यांना कडक शिक्षा व्हावी, तसं न होता आज पुराव्याअभावी हे आरोपी सुटलेले आहेत. म्हणजे एक प्रकारे ओमराजे निंबाळकर आणि त्यांच्या कुटुंबाला हा प्रचंड मोठा धक्का बसलेला आहे. एक तर 20 वर्षानंतर हा निकाल येतोय. आता ओमराजे जेव्हा असं म्हणतात की मी माझ्या कार्यकर्त्यांशी बोलीन, तेव्हा इथे जागा तयार होते की अजून ओमराजेंचं एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत जायचं की उद्धव ठाकरेंच्या बरोबर राहायचं, हा निर्णय त्यांचा तळ्यात मळ्यात आहे. आणि तो तळ्यात मळ्यात आहे म्हणूनच आता पुढचे प्रश्न निर्माण होतात. त्यांच्या या एका वाक्यामुळे आज खासदार जे आहेत, जे 5 खासदार जे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत, ज्यांच्या सह्या झालेल्या आहेत, हे 5 खासदार टेन्शनमध्ये आलेत. टेन्शनमध्ये यासाठी आलेत, काय होणार आहे जर का ओमराजेंनी आपला निर्णय फिरवलाच आणि त्यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेबरोबर न जाण्याचा निर्णय घेतला आणि जर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेबरोबर त्यांनी राहण्याचा निर्णय घेतला तर काय होईल? तर असं होईल की हे जे 5 खासदार आहेत, या 5 खासदारांवर निलंबनाची कारवाई होईल, त्यांची खासदारकी रद्द होऊ शकते. का? तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने जी बैठक बोलावलेली होती, ज्याचा व्हीप काढलेला होता, ती बैठक व्हीप काढून सुद्धा हे खासदार उपस्थित राहिलेले नव्हते. त्यामुळे उद्धव ठाकरेंची शिवसेना ही कारवाई करू शकते आणि लोकसभेच्या अध्यक्षांना याबाबतचं पत्र देऊन की या खासदारांवर आम्ही निलंबनाची कारवाई करतोय, यांची खासदारकी रद्द करण्यात यावी, अशा पद्धतीचं पत्र हे ठाकरे गटाकडनं जाऊ शकतं. आणि त्यामुळे ओमराजेंच्या आजच्या या विधानानंतर हे 5ही खासदार जे आहेत ते प्रचंड टेन्शनमध्ये आलेले आहेत, ते धास्तावलेले आहेत की आता नेमकं काय, जर ओमराजे फिरलेच तर काय होणार. आणि त्यासाठी आत्ता 4ही बाजू, म्हणजे आता तुम्ही माध्यमांवर प्रतिक्रिया ऐका, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतले सगळे नेते म्हणतात तसं काही होणार नाही, तसं काही होणार नाही. आणि एकनाथ शिंदेंनी आता वेगळ्या
हालचाली सुरू केलेल्या आहेत. ते ओमराजेंना हे सांगू पाहत आहेत, तुम्ही काळजी करू नका, आपण वरच्या कोर्टामध्ये अपील करू, तिकडे आपण ही सगळी बाजू लावून धरू आणि पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणामध्ये तुम्हाला न्याय मिळेल याची आपण काळजी घेऊ, तुमच्या बाजूनी आम्ही आहोत, तुमच्या पाठीशी आम्ही आहोत. हे जे सगळं सुरू झालं आहे हे त्यातूनच सुरू झालं आहे की ओमराजेंनी आता माघारी फिरू नये. जर ते माघारी फिरले तर याचे खूप मोठे परिणाम होणार आहेत. ते एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या दृष्टीनं, एकनाथ शिंदेंच्या दृष्टीनं आणि या 5 खासदारांच्या दृष्टीनं. त्यामुळे आता ओमराजे निंबाळकर त्यांनी आजच असं सांगितलं आहे की मी पुढच्या 2 दिवसामध्ये याबाबतचा निर्णय घेईन. मग आता ओमराजे काय निर्णय घेऊ शकतात? ते उद्धव ठाकरेंच्याकडे माघारी फिरतील, एक. दुसरं, ते एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेबरोबर जाणं पसंत करतील, 2. हे 2च ऑप्शन्स आहेत. बरोबर आहे. आता कोणता निर्णय ओमराजे घेऊ शकतात? एक लक्षात घ्या, आता पाणी इतकं पुढे गेलेलं आहे की उद्धव ठाकरेंनी पहिली बैठक बोलवली, त्या बैठकीला सुद्धा ओमराजे हजर राहिले नाहीत. तेव्हा ते पुण्यात होते आणि तेव्हाही ते हजर राहिले नाहीत. जी दुसरी बैठक बोलवली दिल्लीमध्ये की ज्याचा व्हीप काढला गेला, त्याही बैठकीला 6ही खासदार उपस्थित नव्हते जे फुटणार आहे. त्याच्यामध्ये ओमराजे सुद्धा होते. ओमराजेंनी या बाबतीत असं सांगितलं की मला माझ्या वडिलांच्या निकालाची जास्त चिंता आहे आणि त्यामुळे मी कोणाच्याच बैठकीला गेलेलो नाही, ना मी उद्धव ठाकरेंच्या गेलो आहे किंवा ना मी यांनी बोलवलं म्हणून शिंदे गटाच्या कुठल्या बैठकीला गेलेलो आहे. त्यामुळे आता ओमराजे काय निर्णय घेतील? तर जसं मी म्हटलं की ऑलरेडी आज लोकसभेच्या अध्यक्षांना म्हणजे ओम बिर्लांना या 6 खासदारांच्या सह्यांचं पत्र गेलेलं आहे की आम्ही एक वेगळा गट निर्माण केलेला आहे आणि हा गट पुढच्या काळामध्ये येणाऱ्या काही दिवसांमध्ये आम्ही एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये विलीन करतो आहोत. त्यामुळे आमच्या हा स्वतंत्र गट म्हणून त्याला तुम्ही मान्यता द्यावी. याच्यावर 6 खासदारांच्या सह्या आहे असं बोललं जात होतं अगदी 1-2 दिवसापूर्वीपर्यंत, म्हणजे कालच्या वर्धापन दिनाच्या आधीपर्यंत, की ओमराजेंनी याच्यावर सही केलेली नव्हती. पण असं नाही आहे. तुम्हाला जर का या 2 दिवसातल्या घडामोडी जर माहिती असतील तर ओमराजेंना घेऊन एक स्पेशल विमान दिल्लीमध्ये गेलं, दिल्लीमध्ये या पत्रावर सही करण्यात आली आणि त्यानंतर ओमराजे परत आलेले आहेत. त्यामुळे ओमराजेंची सहीसुद्धा त्या पत्रावर आहे. म्हणजे आता इतकं सगळं पाणी पुढे गेल्यानंतर आणि पुन्हा त्यातून माघारी फिरणं हे ओमराजेंना अवघड होईल. कारण एकतर एकनाथ शिंदेंना दिलेला शब्द हा फिरवण्यासारखा होणार आहे, त्यातून महायुतीची नाराजी ओढवून घेणं होईल आणि त्यातून ओमराजेंनी हा जाण्याचा जो निर्णय घेतला होता एकनाथ शिंदेंच्या बरोबर, तो म्हणजे शेवटी सत्तेमध्ये राहिलो तरच आपल्याला निधी मिळेल, तरच आपण आपल्या मतदारसंघामध्ये काही काम करू शकू, हे ओमराजेंना वाटत होतं. म्हणूनच त्यांनी त्यांचा पुढचा राजकीय निर्णय घेतलेला होता. या सगळ्या परिस्थितीमध्ये जर बघितलं तर ओमराजे हे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेबरोबर जातील ही दाट शक्यता वाटते. त्यांचं माघारी फिरणं हे खूप कमी शक्यता वाटते. पण तुम्हाला काय वाटतंय? तुम्हाला काय वाटतं हे जरूर कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि जर का माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.